नमस्कार. 21 जानेवारीच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. ऐकूया आजच्या ठळक घडामोडी. त्वचारोग, केस विकार, सौंदर्य समस्या, लैंगिक समस्या असो की गुप्तरोग, या सर्व आजारांवर निदान व उपचार यावल शहरातील नवरूप हॉस्पिटल, स्किन केअर अँड कॉस्मेटिक क्लिनिक. पत्ता नवीन स्वामीनारायण मंदिराच्या जवळ, समर्थ मार्बलच्या मागे, भुसावळ रोड, बोरनगर, यावल. डॉक्टर निलेश दुसाने. आता विविध आजारांच्या संदर्भात जळगाव, भुसावळ किंवा मुंबई जाण्याची गरज नाही. यावल शहरातच नवरूप हॉस्पिटल रुग्णांच्या सेवेत. आज 21 जानेवारी गुरुवार रोजी सायंकाळपर्यंत यावल तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. सांगवी बुद्रुक येथील बेपत्ता झालेल्या 52 वर्षीय इसमाचा विहिरीत मृतदेह आढळला. यावलला अल्पवयीन मुलीचे लग्न केले म्हणून लग्न लावणाऱ्यासह 6 जणांवर गुन्हा. यावल येथे राष्ट्रवादीकडून पत्रकार व ग्रामपंचायतीत निवडून आलेल्या पक्षांच्या कार्यकर्त्यांचा सत्कार. यावल तालुक्यात तूर खरेदीसाठी 21 जानेवारीपासून नोंदणीला सुरुवात. यावल नगर परिषदच्या वतीने माझी वसुंधरा अभियानांतर्गत सायकल रॅली काढून स्वच्छतेचा दिला संदेश. शेळगाव बॅरेज कामाला वेगाने सुरुवात, पुलाचे काम देखील सुरू करण्याची मागणी. यावल शहरात चोपडाकडून शहरात दाखल होणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था, रस्ता दुरुस्तीची मागणी. श्री क्षेत्र मनुदेवी मंदिरावर सेवेकरी व व्यावसायिकांना आरोग्य तपासणी करून केले औषधाचे वितरण. डॉक्टर PG पिंगळे यांचा उपक्रम. भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघाच्या यावल तालुका अध्यक्षपदी AT चौधरी तर उपाध्यक्ष म्हणून फिरोज तळवी यांची निवड. यावल पालिका कार्यालयाच्या भिंतीजवळ असलेल्या 2 जुन्या मोठ्या झाडांची अवैधपणे कत्तल, प्रांतांकडे केली तक्रार. तर फैजपूर पालिकेच्या विषय समिती सभापतींची झाली बिनविरोध निवड. डेनिम शोरूम. यावल शहरामध्ये फॅन्सी ड्रेस आकर्षक दरामध्ये आणि विविध प्रकारच्या डिस्काउंटमध्ये उपलब्ध. यावल शहरवासियांसाठी आता फॅन्सी ड्रेस खरेदीसाठी जळगाव किंवा भुसावळ जाण्याची गरज नाही. यावल शहरामध्येच यावल शहरातील तालुका शेतकी संघात नवीन भव्य असं शोरूम आपल्या सेवेत दाखल झाले आहे. एक वेळ अवश्य भेट द्या. डेनिम शोरूम यावल. आता ऐकूया सविस्तर घडामोडी. आज 21 जानेवारी सायंकाळपर्यंत यावल तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नाही. जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोरोना रुग्णालय तसेच यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉक्टर BB वारेला यांच्या मार्गदर्शनाखाली नानासाहेब घोळके, सूर्यकांत पाटील, सुभाष राणे, छाया नन्नवरे या पथकाने घेतलेल्या अँटीजन रॅपिड टेस्टमध्ये एकही रुग्ण हा कोरोना बाधित आढळून आलेला नाही. यावल शहर व तालुक्यात सध्या कोरोना विषाणूचा प्रसार हा काहीसा कमी झालेला दिसत आहे. मात्र आगामी काळात थंडीच्या लाटेसोबत कोरोना विषाणूची लाट येण्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तवली जात आहे. यावल शहरात अद्ययावत वैद्यकीय सेवेला आता शुभारंभ. भुसावळ येथील भोळे हॉस्पिटलचे कैलासवासी डॉक्टर विष्णू पांडुरंग भोळे यांचे चिरंजीव डॉक्टर सूरज विष्णू भोळे यावल शहरात 6 दिवस देणार सेवा. यावल शहरातील जावडे हॉस्पिटलमध्ये दररोज सकाळी 10 ते दुपारी 1 आणि सायंकाळी 5 ते रात्री 8 वाजेपर्यंत या ठिकाणी हृदयरोग, मेंदूचे विकार, मधुमेह सह विविध आजारांवर उपचार केले जातील. या ठिकाणी रुग्णांना ॲडमिट करण्याची देखील सुविधा उपलब्ध आहे. तालुक्यातील सांगवी बुद्रुक येथून बेपत्ता असलेल्या 52 वर्षीय इसमाचा बुधवारी गावालगत असलेल्या शेतविहिरीत मृतदेह आढळून आला. त्यांनी आत्महत्या केली की काही दुर्घटना घडली हे मात्र स्पष्ट झालेलं नाही आहे. सांगवी बुद्रुक तालुका यावल येथील रहिवासी चंदूलाल जगन्नाथ कोळंबे वय 52 हे मंगळवारी सकाळी शेतात जात आहे असे सांगून सायकलद्वारे शेतात गेले होते.
मात्र मंगळवारी सायंकाळपर्यंत ते घरी परतले नव्हते, म्हणून त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला, मात्र ते मिळून आले नाही. तर बुधवारी दुपारी गावालगत असलेल्या दिनकर चौधरी यांच्या शेतविहिरीत कोळंबे यांचे बूट दिसले. तेव्हा शोध घेतला असता विहिरीतच त्यांचा मृतदेह आढळून आला. तेव्हा मयत यांचा मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आला. येथे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बी बारेला यांनी शवविच्छेदन करून मृतदेह मयत यांच्या नातलगांना सोपवण्यात आला. याबाबत यावल पोलिसात पंकज मोतीलाल भंगाळे यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक फौजदार कैलाससिंग चौहान करीत आहे. तर मयत यांनी आत्महत्या केली की काही दुर्घटना घडली हे मात्र स्पष्ट झालेले नाहीये. युवा सम्राट सुपर मॉल सोबत साजरा करा शुभ दीपावली उत्सव. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीवर 5 ते 50% भव्य सूट. फक्त 999 रुपयाच्या खरेदीवर मिळवा लकी ड्रॉ कुपन व जिंका आपल्या हक्काची बक्षीस. यात फ्रीज, सायकल, लेडीज मेकअप टेबल म्हणजेच ड्रेसिंग टेबल सह विविध बक्षिसे. तेव्हा दीपावलीची खरेदी करायची असेल तर एक वेळा युवा सम्राट सुपर मॉलला अवश्य भेट द्या व सुवर्ण संधीचा लाभ घ्या. आता सारं काही बजेटमध्ये. शहरात ऑगस्ट 2020मध्ये लावण्यात आलेल्या एका बालविवाहाविरोधात यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तब्बल 6 महिन्यानंतर बाल संरक्षण अधिकारी जळगाव यांनी गुरुवारी यावल पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून ती अल्पवयीन बालिका वधू सध्या बालगृहात आहे. अशा प्रकारे बालविवाहाविरोधात 6 महिन्यानंतर गुन्हा दाखल झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. शहरातील बोरावल गेट येथे 25 ऑगस्ट 2020 रोजी राजू लतीफ पटेल यांचा मुलगा शाहरुख राजू पटेल याचा विवाह कंडारी तालुका धरणगाव येथील 15 वर्ष 3 महिने वयाच्या एका बालिकेसोबत झाला होता. लग्नानंतर 9 डिसेंबर रोजी नवरा मुलगा शाहरुख पटेल हा त्या बालिका वधूस घेऊन दुचाकीद्वारे धरणगाव जात असताना चोपडा तालुक्यातील वेले या गावाजवळ या दोघांचं भांडण झालं व या तरुणाने तिला मारहाण केली व त्यात ती बालिका बेशुद्ध पडली. याच बेशुद्ध अवस्थेत तिला सोडून शाहरुख तिथून निघून गेला. शुद्ध आल्यावर ती बालिका गावी न जाता गुजरात येथे आपल्या नातेवाईकांकडे सुरत येथे निघून गेली. तर मुलगी घरी आली नाही म्हणून मुलीच्या आईने 12 डिसेंबर 2020 रोजी बालिका हरवल्याची तक्रार चोपडा पोलीस ठाण्यात केली. चोपडा पोलिसांनी तिचा शोध घेत गुजरात राज्यातून तिला आणले आणि बाल समितीसमोर तिला हजर करीत 29 डिसेंबर 2020 रोजी तिला बालगृहात जळगाव येथे पाठवण्यात आले. तेव्हा बालगृहात तिने दिलेल्या जबाबावरून तिचं वय 15 वर्ष 3 महिने असताना तिच्या मनाविरुद्ध लग्न करून दिले म्हणून तिने माहिती दिली. या संदर्भात जळगावचे बाल संरक्षण अधिकारी प्रशांत निळे यांच्याकडे 4 जानेवारी रोजी तक्रार देण्यात आली. तेव्हा या सर्व प्रकरणाची तपासणी करून त्यांनी गुरुवारी यावल पोलीस स्टेशन गाठले. यावल पोलीस स्टेशनमध्ये बाल संरक्षण अधिकारी श्रीकांत निळे व यावलच्या महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी अर्चना आटोळे यांनी गुरुवारी फिर्याद दिली आणि पीडित अल्पवयीन मुलीचे आई वडील राहणार कंडारी तालुका धरणगाव तसेच यावल शहरातील नवरा मुलगा शाहरुख राजू पटेल, नवरदेवाचे वडील राजू लतीफ पटेल, नवरदेवाची आई आणि या दोघांचा लग्न अर्थात निकाह लावून देणारा मौलवी हाजी समद यासह 6 जणांविरुद्ध बालविवाह प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे तब्बल 5 महिन्यानंतर उघडकीस आलेल्या या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार नेताजी वंजारी, हवालदार संजय तायडे करीत आहे.
तुम्ही बाल विवाह अधिकारी आहात, त्यांचं निकालनामा वगैरे आपल्याच्यावर नाही. निकालनामा वगैरे काय असेल त्यांचा 15 आता ती बाळाची बालगृहामध्ये आहे सध्या आणि तिचं ते बालविवाहाविरुद्ध आपल्याला केस नोंदवायची आहे. तिच्या आईवडिलांविरुद्ध पण आणि तिच्या सासू-सासऱ्यांविरुद्ध आई वडील आणि सासू-सासरे. त्यांचं नाव घ्या. सुवर्णसंधी 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 यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू. प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल. तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. पत्ता सातोद रोड, नवीन कन्या शाळेजवळ, श्री गणेश ITI यावल. संपर्क 93 70 94 84 82. ग्रामपंचायतमध्ये नुकतेच निवडून आलेले राष्ट्रवादीचे नवीन सदस्य आणि पत्रकार यांचा सन्मान एक छोटेखानी कार्यक्रम आयोजित करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आला. यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी सायंकाळी सन्मान कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट रवींद्र भैया पाटील होते, तर प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्हा बँकेच्या अध्यक्ष ॲडव्होकेट रोहिणीताई खडसे खेवलकर या होत्या. तसेच पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्ष कल्पना पाटील, जिल्हा उपाध्यक्ष गिरधर पाटील, विजय पाटील, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुल भाऊ पाटील, सीताराम पाटील, आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष MB तळवी सर, राकेश कोलते, जिल्हा बँक संचालक प्रशांत चौधरी, द्वारका पाटील, प्राध्यापक मुकेश येवले, किशोर महाजन, सुखदेव बोदळे, देवकांत पाटील आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमामध्ये पत्रकारांना डायरी पेन देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते जे ग्रामपंचायतमध्ये सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत या सर्वांचा सन्मान देखील या ठिकाणी करण्यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक डॉक्टर हेमंत येवले, हितेश गजरे, बापू जासूत, गुणवंत नीड, अरुण लोखंडे, कामराज घारू आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुकाध्यक्ष प्राध्यापक मुकेश येवले यांनी, तर शेवटी आभार ॲडव्होकेट देवकांत पाटील यांनी मानले. ते आहेत अकोला जिल्ह्यातले, परंतु त्यांनी आपल्या जिल्ह्यामध्ये आमच्या तालुक्यामध्ये फार पत्रकारितेत नाव कमवलेलं आहे. त्यांचा सन्मान एक डायरी, पेन व पुष्पगुच्छ देऊन भैया साहेब आणि रोहिणीताईंनी करावा अशी त्यांना विनंती करतो. आज चिकटून राहून आपण कार्य केलं आजपर्यंत राष्ट्रवादीच्या या तालुक्यात. त्याचं हे फळ आहे की अनेक ग्रामपंचायतीमध्ये आपले सदस्य बहुसंख्येने आले. काही ठिकाणी 2-3 असतील, कमी असतील, पण ते महत्वाचं आले हे महत्वाचं. तिकडे चिंचोली ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा आपल्याकडे लोक आले. आज ते येऊ शकले देवकर आपण कडे निघून गेले, त्याच्यामुळे त्यांना वेळ होईल. त्याचा फोन आला झाला. मी आपल्या सर्वांना एकच विनंती करेन सदस्यांना, मित्रांनो, ग्रामपंचायतीत आपण आता काम करत असताना आपला पक्षाचा कसा तिथे गावात कसा उमटेल याच्याकडे लक्ष द्या आणि तुमच्या प्रतिमा कशी उजाडेल याच्याकडे लक्ष द्या. निवडणुका झाल्या महाविकास आघाडीच्या, तिघही पक्षांना चांगल्या प्रकारचं भरघोस असं यश मिळालेलं आहे आणि राज्यभर आपलं फार मोठ्या प्रमाणामध्ये सदस्य निवडून आलेले आहे. मला आणखी एक असं सांगायचं आहे किंवा राष्ट्रवादी काँग्रेस यावल तालुक्याच्या दृष्टिकोनातून जरा कमकुवत होता असं म्हणायला काही हरकत नाही. अतुल भाऊ आमच्या सगळ्यांना मी असं म्हणतो, परंतु काही कालानंतर या इलेक्शनमध्ये महाविकास आघाडीच्या याच्यामध्ये आदरणीय शरद पवार यांचे विचार आणि पक्षाचे विचार अंगीकारून आणि ते आपल्या सोबत घेऊन जनतेपुढे ही सगळी मंडळी केली आणि आपल्याला चांगल्या प्रकारचं घवघवीत यश मिळालं. राष्ट्रवादी 45 दिवसापूर्वी आपण बसतो याच ठिकाणी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा कुठेखाली मेळावा आपण या ठिकाणी घेतला आणि त्या मेळाव्यामध्ये देखील सुद्धा मला मनोगत व्यक्त करण्यासाठी त्यावेळेस संधी मिळाली आणि त्या मनोगतात मी असं सांगितलं होतं की येणाऱ्या कालखंडामध्ये कार्यकर्त्यांच्या निवडणुका होऊ लागल्या आणि निश्चितपणे कार्यकर्त्यांना प्रेरणा देण्यासाठी अनेक पदाधिकारी या ठिकाणी आले आणि निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता या ठिकाणी ग्रामपंचायतीत उभा राहिला. प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उभे राहिले या तालुक्यामध्ये. प्रत्येक गावागावाचा कार्यकर्ता गेला तरी त्या ठिकाणी पॅनल उभं केलं. एक बोटावर बोलले की 2-3 कार्यकर्ते जर सोडले भैयासाहेब तर 90 ते 95% आपला कार्यकर्ता या ठिकाणी ग्रामपंचायतमध्ये निवडला. खरं म्हणजे कार्यकर्त्याचा विशेष महत्त्वाचं अभिनंदन केलं पाहिजे. काही ठिकाणी ग्रामपंचायती आपल्या ताब्यात आल्या. चिंचोली सारखी मोठी ग्रामपंचायत आपल्या ताब्यामध्ये पहिल्यांदा राष्ट्रवादीच्या ताब्यामध्ये या ठिकाणी आले. कोरोनामध्ये गेल्यानंतर भाऊंची तब्येत बिघडली असा काही कारणांमुळे आम्हाला तुमच्या सगळ्यांना भेटीगाठीला येता आलं नाही. पण निश्चित आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्हा सगळ्या पदाधिकाऱ्यांची आज भेट होते. निश्चित मलाही आनंद आहे. एका नवीन वाटचालीला सुरुवात केलेली आहे. आदरणीय नाथाभाऊंनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून होतं की आता ग्रामपंचायतीमध्ये निकाल काय येतात. कारण तुम्ही जर सगळ्यांचे स्टेटमेंट बघितले असतील भारतीय जनता पार्टी पक्षाचे तर त्यांचं असं म्हणणं होतं भाऊंनी कोणी गेलं काय आणि कोणी आलं काय आमच्या पक्षाला काही फरक पडत नाही. त्या निमित्ताने त्यांच्या स्टेटमेंटला बघून की त्यांचंही म्हणणं होतं की जळगाव जिल्ह्यामध्ये काय आम्हाला फरक पडणार नाही. भाऊ गेले काय पक्ष सोडून तरी काहीही फरक पडणार नाही. पण तो फरक मला असं वाटतं जर आपण आत्ता आकडेवारी जर बघितली तर चांगलाच फरक दिसतोय. कारण जामनेर सारख्या तालुक्यामध्ये जरी बघितलं तर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपण हा 50% आणून सोडला. याचं श्रेय तिथल्या पदाधिकाऱ्यांना तिथल्या कार्यकर्त्यांना जातं. पण मला एवढंच सांगायचं आहे शेवटी सुरुवात झाली आहे आणि चांगल्या रीतीने झालंय. फरक पडायला नक्कीच सुरुवात झाली आहे. ज्या पक्षाचा आदरणीय नाथाभाऊंनी 40 वर्ष रक्ताचं पाणी करून पक्ष वाढवला त्या पक्षाने भाऊंना काय वागणूक दिली आणि काय हे सगळं तुम्ही टीव्हीवरती बघितलं. मला इथे त्याच्यामध्ये जायचं नाही आहे. पण अजूनही भाऊंनी पक्ष सोडल्यानंतर त्या लोकांची जी भाषा आहे ती भाषा अजून बदललेली नाही आहे. मला एकच या माध्यमातून इथे सांगायचं आहे की सगळा प्रवास आम्ही भाऊ असतील आम्ही असतील हा सगळा प्रवास आमचा तुम्ही टीव्हीवरती बघितला असेल की कोणत्या कारणास्तव आम्ही पक्ष सोडलाय कोणत्या कारणाने आम्ही गेलोय. पण एक निश्चित आहे ज्या दिवशी आम्ही पक्ष प्रवेश केला होता त्या दिवशी आम्ही पवार साहेबांना शब्द दिला होता की ज्या जोमाने भारतीय जनता पार्टी पक्षाचा विस्तार केला असेल त्याच्या डबल जोमाने आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि त्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू आणि त्याची सुरुवात ही ग्रामपंचायती इलेक्शन पासून झालेली असं मला निश्चित वाटतं. तुमच्या यावल तालुक्याचे जर निकाल बघितले तर आपल्या इथे खूप चांगला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आपले सगळे सदस्य निवडून आलेले आहेत. हा खूप चांगला प्रतिसाद आहे. आमचा मुक्ताईनगर तालुका असेल बोरवड तालुका असेल इथेही जर बघितलं तर मुक्ताईनगर तालुक्यामध्ये 51 ग्रामपंचायतींपैकी जवळजवळ 35 ते 36 ग्रामपंचायती ह्या फक्त आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकमेव म्हणजे एक हाती सत्ता आपली तिथे राहणार आहे. आपल्याला महाविकास आघाडी नाही कुठलंच नाही. आपण एक हाती आपल्या हातात ते सत्ता राहील. एवढ्या ग्रामपंचायती आपल्या निवडून आलेल्या आहेत. बोरवड तालुक्याचा विचार केला तर कोणालाच यायला जागा दिली थोडीच नाही. म्हणजे भारतीय जनता पार्टी तर एका ग्रामपंचायतीवरती पण येऊ शकणार नाही. एवढी आपण तिथे ताकद लावून आपल्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी ताकद लावून एकेका ग्रामपंचायतीवरती फक्त आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं वर्चस्व राहणार आहे. जरी सरपंच निवड आज झालेल्या नसतील आज रोजी चित्र स्पष्ट नसेल असंही म्हणता येईल. पण जेवढे आपले पदाधिकारी आणि कार्यकर्ते निवडून आलेले त्या माध्यमातून आम्ही एवढंच सांगू शकतो की सगळ्यात जास्त जळगाव जिल्ह्यामध्ये आपले सरपंच होतील आणि यासाठी आपल्या माध्यमातून या सगळे जे व्यासपीठावर बसलेले त्या सगळ्या नेते मंडळींच्या माध्यमातून सगळ्या रीतीने आम्ही प्रयत्न करू की जिथे प्रत्येक ठिकाणी आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा हा फडकायलाच हवा. आणि फडकायला हवा का तर आम्हाला काम करायचं आहे. आपल्याला प्रत्येक इथे सदस्य निवडून आलेत कोणी आधी निवडून आलेले असतील कोणी पहिल्यांदा निवडून आलेले आहेत. आपल्यावरती जबाबदारी आहे. आपण आता निवडून तर आलेलो आहे पण पुढे काय. बऱ्याच लोकांना ग्रामपंचायतीमध्ये काय काम करायचं असतं हे माहिती नसतं. दादाने साहेबांनी आत्ताच उल्लेख केला की मी प्रशिक्षण शिबिर घ्यायला तयार आहे. तुम्हाला कुठेही अडचण वाटली तर मला सांगा. कारण काम करताना अडचणी येतात ना.
माहितीच नसतं काम कसं करायचंय ग्रामपंचायतींचं, नाही तर गेलो तिथे सह्या करतोय आणि चाललंय, असंही करू नका. प्रॉपर शिबिर अटेंड करून किंवा प्रॉपर एकदा मार्गदर्शन घ्या की आम्हाला ग्रामपंचायतमध्ये काम करायचंय प्रत्येक व्यक्तीचं, कारण आपल्याला निवडून दिलेलं आहे तेव्हा आपल्या मागे जी जनता आहे त्या जनतेला आपल्याला सार्थपणे त्यांना साथ द्यायची आहे. ही सुरुवात चांगली करा, गावाचा विकास करा आणि गावाच्या समस्या काय आहे त्या जाणून घ्या. बोधनाळांनी सांगितलं त्या पद्धतीने 91 ते 95 जिल्हा परिषद अध्यक्ष मी होतो. सर्वात काही जिल्हा परिषदेपेक्षाही मला जिल्हा परिषद फार आवडते. जिल्हा परिषदमध्ये अध्यक्ष असेल, सदस्य असेल, सांगेल ते काम करू शकतो. त्यावेळेस बोधनाळांना आपल्याला एवढा पैसा नव्हता, एवढ्या योजना नव्हत्या. स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधी यांनी 50,000 आणलं आणि आता डायरेक्ट पैसा 14-20 15-20 लाखो कोट्यावधी रुपये तिथं गावाला येत आहे. अतुल भाऊने सांगितलं त्या पद्धतीने कोरपावली असेल, चिंतूर असेल, मोठे मोठे गावं आले. आज जिल्हा परिषद असेल का 85 सदस्य असेल, त्यापेक्षा ग्रामपंचायतचा सरपंच, ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्य हा फार महत्त्वाचा झालेला आहे. त्याच्या हातात डायरेक्ट पैसा आल्या कारणे गावाचं नियोजन करून गावाचा विकास करण्याकरता त्या ठिकाणी ग्रामसभा झाली पाहिजे. ग्रामसभेचा ठराव करून ज्या ज्या काही योजना असतील त्या गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणी आपल्याला करायचं. राज्य सरकारने फार मोठ्या योजना आखल्या की घरकुल आता पोटा असू दिलं नाही, घरकुलं कोणाला नाकारता येत नाही. ग्रामसभेचा ठराव हा महत्त्वाचा आहे. बँकांचं अकाउंट त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. व्हिडिओ ग्रामसेवक त्या ठिकाणी आहेत, काही कमतरता असेल ती देखील सोयीचं करण्याचा पण आपण फार नशिबान आहात की राज्य सरकार आपलं आहे. महाविकास आघाडीचं सरकार आहे. आदरणीय मुख्यमंत्री साहेब असतील, उपमुख्यमंत्री असतील, आजचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत पाटील महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष असतील, त्यांनी देखील ग्रामीण भागातून त्या सुरुवात केली. अजितदादाकडे तर पैसाच आहे, विजयभोरी पैशाचा या ठिकाणी उल्लेख केला. ग्रामपंचायतीला जास्तीत जास्त पैसा तुमच्या तालुक्यात देण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू. व तो असलेलं काम चांगलं पाहिजे, नियोजन केलं पाहिजे. काही ठिकाणी ग्रामपंचायती नाही आहे, एकदम जवळच असलेलं नदीच्या काठावर, या काठावर यावं शहर आणि दुसरं आता त्यांना 4 सह्या घेऊन एक सदस्य त्यांच्याकडे घेण्यासाठी व त्यांचा सत्कार प्रदान देशाने करावा अशी विनंती करतो. या विनवणीसाठी गुलाबराव पाटील, संजय पाटील व प्रल्हाद पाटील यांनी पॅनल प्रमुख म्हणून काम केलेलं आहे, त्यांचा पण सत्कार करावा. व्यवस्थित काढून घे पहिलेच बापू. आणि राष्ट्रवादीची त्या किनगावमध्ये आपलं निर्विवाद वर्चस्व राहिलेलं आहे. सर्व आघाडीचे किनगावमध्ये आघाडी करून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मिळून त्यांनी सर्व सदस्य निवडून आलेले. दिनकरदादा पाटील यांनी सर्व सदस्य, सीतारामदादा पाटील हे स्वतः सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत. लक्ष्मणराव पाटील, दिनेश सीताराम पाटील, रोहिणी वासुदेव बोरोले, सुनंदा भगवान पाटील व पुष्पा गिरधर पाटील हे सर्व 7 पैकी 6 चे 6 सदस्य दादांच्या नेतृत्वामध्ये राजोरामध्ये निवडून आलेला आहे. राजोरा गावातील सर्व ग्रामपंचायत नवनिर्वाचित सदस्यांचं यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने स्वागत. तालुक्यात यंदा खरीप हंगामात केंद्र शासनाकडून किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेत नाफेडचे तूर खरेदी केंद्र लवकरच सुरू होणार असून त्या दृष्टिकोनातून आता ऑनलाईन तूर खरेदी केंद्रावर विक्रीसाठीची नोंदणी
सुरू करण्यात आली आहे। आज गुरुवारपासून या नोंदणीला सुरुवात झाली असून शेतकऱ्यांनी यावल तालुक्यातील कोरपावली विकास सोसायटीत नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे। तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामातील उत्पादन झालेल्या तूर खरेदीकरिता केंद्र शासनाकडून किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नाफेडचे खरेदी केंद्र सुरू होत आहे। या केंद्रावर तूर देण्याकरिता उपअभिकर्ता संस्था म्हणून कोरपावली विविध कार्यकारी सोसायटीची निवड करण्यात आली आहे। तेव्हा शेतकऱ्यांनी तूर खरेदीसाठी या संस्थेत नाव नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे। 21 जानेवारी म्हणजे गुरुवारपासून नोंदणीला सुरुवात करण्यात आली असून शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी आधार कार्डची झेरॉक्स, बँक पासबुक झेरॉक्स तसेच तूर पिकाचा ऑनलाईन चालू खरीप हंगामातील पीक पेरा नोंदवलेला 7/12 घेऊन संस्थेशी संपर्क साधावा असे आवाहन विकास सोसायटीचे चेअरमन राकेश वसंत फेगडे यांनी केले आहे। यावल शहरात नगरपालिकेच्या वतीने माझी वसुंधरा हे अभियान सुरू करण्यात आले आहे। या अभियानांतर्गत शहरात स्वच्छतेचा संदेश देण्याकरिता सायकल रॅली काढण्यात आली। गुरुवारी पालिकेपासून स्वच्छतेचा संदेश देणारी रॅली ही लक्षवेधी ठरली होती। पालिकेच्या वतीने नगराध्यक्ष नौशाद मुबारक तळवी, उपनगराध्यक्ष रुक्माबाई भालेराव महाजन, गटनेता अतुल पाटील, गटनेता राकेश कोलते यांच्या मार्गदर्शनाखाली माझी वसुंधरा हे अभियान सुरू करण्यात आले आहे। यात गुरुवारी सकाळी नगरपालिकेच्या इमारतीपासून स्वच्छतेच्या संदेशसह नागरिकांमध्ये स्वच्छतेसंदर्भात जनजागृती करणारी सायकल रॅली काढण्यात आली। या रॅलीला नगराध्यक्ष नौशाद मुबारक तळवी यांनी हिरवी झेंडी दाखवल्यानंतर ती सायकल रॅली मार्गस्थ झाली। या प्रसंगी मुख्याधिकारी बबन तळवी, शिवानंद कानडे, रमाकांत मोरे, योगेश मदने, स्वप्नील म्हस्के, श्रीनिकेत बयानी, स्वच्छता समन्वयक राधा पोद्दार, रितेश चांगरे, शाहरुख खाटिक आदींची उपस्थिती होती। यावल तालुक्यातील नागरिकांसाठी दिलासा देणारा व वेळ आणि अंतर कमी असलेला मार्ग म्हणजे शेळगाव मार्गे जळगाव हा रस्ता आहे। तेव्हा सध्या या रस्त्याचे काम जळगावच्या आणि यावलच्या दिशेने असे दोन्ही बाजूने अंतिम टप्प्यात आले आहे। आता तापी नदी पात्रात शेळगाव बॅरेजचे काम देखील जलद गतीने सुरू आहे। तेव्हा बॅरेजसह पुलाचे काम देखील या ठिकाणी सुरू व्हावे अशी मागणी वाहनधारकातून होत आहे। तापी नदी पात्रात शेळगाव बॅरेजचे काम सध्या जलद गतीने सुरू आहे। या बॅरेजच्या कामासोबत यावल तालुक्यातील नागरिकांकरिता यावल शेळगाव मार्गे जळगाव हा रस्ता उपलब्ध झाला आहे। तर हा रस्ता यावल ते जळगाव अंतर कमी करणारा आहे। भुसावळ मार्गे जळगावसाठी 55 किलोमीटर तर विदगाव मार्गे जळगावचे अंतर 60 किलोमीटर असे आहे। तर शेळगाव मार्गे हे अंतर केवळ निम्म्यावर अर्थात 30 किलोमीटरवर येऊन ठेपले। तेव्हा सध्या यावलकडून तापी नदीच्या पात्रात जाणारा रस्ता आणि शेळगावपासून ते जळगावपर्यंतचा रस्ता हा आता अंतिम टप्प्यात आलेला आहे। तेव्हा आता नदीवर शेळगाव बॅरेजचे काम सुरू असून त्या ठिकाणी पुलाचे काम देखील जलद गतीने सुरू व्हावे अशी मागणी वाहनधारकातून होत आहे। यावल शहरात चोपड्याकडून दाखल होणारा अंकलेश्वर ब्रहाणपूर राज्यमार्गाची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे। विशेष म्हणजे शहरात दाखल होताना उतारावर प्रचंड मोठमोठे खड्डे पडल्याने या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। सदर रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी वाहनधारकातून होत आहे।
शहरातून अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्यमार्ग मार्गस्थ होतो व पुढे हळकाई खळकाई नदीतून चोपड्याकडे हा रस्ता जातो. नदी पात्र ओलांडल्यानंतर पुढे चढ उतारचा रस्ता आहे. या ठिकाणी प्रचंड मोठमोठे खड्डे पडले आहेत. तेव्हा या ठिकाणी वाहनधारकांना खड्डे चुकत मार्ग शोधताना प्रचंड अशी कसरत करावी लागते. परिणामी वाहनाच्या मागून येणारे दुचाकीधारक, समोरून येणारे वाहन यांना वाहनधारकांचा चालवण्याचा अंदाज येत नाही आणि खड्डे चुकवताना या ठिकाणी किरकोळ अपघात हे नित्याचे झाले आहे. तर रात्री अपरात्री खड्ड्यामुळे अनेक वेळा वाहनं या ठिकाणी नादुरुस्त देखील होतात. तेव्हा येथे प्रसंगी मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तेव्हा सदर रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी वाहनधारकांमधून होत आहे. श्री क्षेत्र मनुदेवी येथे मंदिरावर काम करणारे सेवेकरी आणि तीर्थक्षेत्रावर पूजा साहित्यासह विविध व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांची मोफत आरोग्य तपासणी करीत त्यांना मोफत औषध वितरण करण्यात आले. हा उपक्रम डॉक्टर PG इंगळे यांनी राबवला असून समाजापुढे त्यांनी एक आदर्श ठेवला आहे. तीर्थक्षेत्रावर सेवा देणारे सेवेकरी आणि विविध व्यवसाय करणारे व्यावसायिक यांच्या आरोग्य हितासाठी गेल्या काही वर्षापासून डॉक्टर PG पिंगळे हे कार्य करीत आहे. नुकतेच त्यांनी यावल तालुक्यातील आळगाव येथून सातपुड्याच्या कुशीत असलेल्या श्री क्षेत्र आई मनुदेवी मंदिरावर भेट दिली आणि त्या ठिकाणी सेवा देणाऱ्या सेवेकरी आणि व्यावसायिकांची मोफत आरोग्य तपासणी केली व त्यांना मोफत औषधी वितरण केली. त्याचप्रमाणे यावल शहरातील श्री महर्षी व्यास मंदिरात देखील त्यांनी हा उपक्रम राबवला. तेव्हा त्यांनी राबवलेल्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे. चल इकडे पूर्ण माहिती आहे महिना काही भेटत मला नाही चला चल दाखव ना बंदच होतं ना. काय माझी ती इच्छा होती यायची पण आता बंदच होतं. आपण काय करणार याच सध्या हे पाकिट आहे आणि याच्यात चिठ्ठी दिलेली आहे मी याच्यामध्ये का आणि 4 प्रकारच्या गोळ्या आहेत आणि ते पण दिलेले आहे. श्री व्यास मंदिर यावर अध्यक्ष सर्व विश्वस्त व्यास मंदिर यावर सप्न नमस्कार मोहरे आपल्या येथील सेवेकऱ्यासाठी खाली औषधी देत आहे. एक गोळी याच्यामध्ये त्याच्यात आहे ते सर्वांना दिलेलं आहे. ही जी गोळी आहे येथील भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघाच्या तालुका अध्यक्षपदी AT चौधरी तर उपाध्यक्ष म्हणून फिरोज तडवी यांची निवड करण्यात आली. नुकतेच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघाची बैठक संस्थापक अध्यक्ष आयुब पटेल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीमध्ये सचिव जीवन चौधरी, प्रदेश संघटक सुनील गावडे, सुनील पिंजारे, शब्बीर खान, बाळासाहेब आढाळे, चंद्रकांत सोनवणे, सुधाकर धनगर यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीमध्ये पत्रकारांच्या विविध समस्यावर चर्चा देखील करण्यात आली. तर तालुका अध्यक्ष म्हणून AT चौधरी यांची, उपाध्यक्ष म्हणून फिरोज तडवी यांची, तालुका संघटकपदी विक्की वानखेडे, सहसंघटक म्हणून दीपक नेवे यांची निवड करण्यात आली. येथील नगरपालिका कार्यालयाच्या भिंतीजवळ असलेल्या 2 जुन्या झाडांची अवैधपणे कत्तल करण्यात आली.
याबाबतची तक्रार नगरसेवक दीपक बेडेसह शेख आलिम मोहम्मद रफिक यांनी केली आहे. यावल पालिकेच्या नगराध्यक्षा नौशाद मुबारक तळवी, उपविभागीय अधिकारी कैलास कडलक फैजपूर तसेच यावल पूर्व वनक्षेत्र अधिकारी यांच्याकडे 26 डिसेंबर रोजी नगरसेवक दीपक बेहडे व शेख आलिम शेख मोहम्मद यांनी एक तक्रार दिली. त्यात त्यांनी म्हटलं आहे की महाराष्ट्र नागरी क्षेत्र झाडाचे संरक्षण व जतन अधिनियम 1975 महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग 1 मध्ये दिनांक 14 डिसेंबर 2009 या नियमानुसार नगरपालिका नगराध्यक्ष हे वृक्ष समितीचे अध्यक्ष असतात असे नमूद आहे. असे असताना देखील यावल पालिका कार्यालयाजवळ 2 जुने व मोठे वृक्ष अनधिकृतपणे कत्तल करून टाकले आहे. तेव्हा याकडे मुख्याधिकारी यांनी सुद्धा दुर्लक्ष केले आहे. तेव्हा या प्रकरणाची चौकशी होऊन दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी नगरसेवक दीपक बेहडे व आलिम शेख यांनी केली आहे. फैजपूर नगरपालिकेच्या विविध विषय समितीच्या सभापतींची निवड काल बुधवारी नगरपालिकेच्या सभागृहात पार पडली. यासाठी एक विशेष ऑनलाईन सभा बोलवण्यात आली होती. या सभेत पीठासन अधिकारी म्हणून जामनेरचे तहसीलदार अरुण शेवाडे होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेत पाणीपुरवठा आणि जलनिसारण समितीच्या सभापतीपदी उपनगराध्यक्ष नयना चंद्रशेखर चौधरी, स्वच्छता वैद्यक व आरोग्य समिती सभापतीपदी कलीम खान हैदर खान मन्यार, सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतीपदी मिलिंद शंकर वाघोडदे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी अमिता हेमराज चौधरी, तर नियोजन आणि विकास समितीच्या सभापतीपदी रशीद नशीर तळवी यांची निवड करण्यात आली आहे. तर स्थायी समिती देखील यावेळी घोषित करण्यात आली. यात स्थायी समितीच्या सभापतीपदी नगराध्यक्ष महानंदा रवींद्र होले, तर सदस्य म्हणून नयना चौधरी, कलीम खान मन्यार, मिलिंद वाघोडदे, अमिता चौधरी, रशीद तळवी यांची निवड झाली आहे. या निवडप्रसंगी मुख्याधिकारी किशोर चौहानसह नगरसेवक नगरसेविका या सभेत ऑनलाईन उपस्थित होते. तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. ताज्या अपडेटसाठी बघत राहा यावल न्यूज. धन्यवाद.